दिवाळीत फराळासाठी घरी आलेल्या पाहुण्यांसाठी एकदम छान असा झटपट होणारा नाश्ता म्हणजे छान रस्सम वडा आपण इथे बघणार आहे। अर्धा किलो डाळ आपल्याला 4-5 तास भिजत घालायची किंवा तितकासा वेळ नसेल तर गरम पाण्यामध्ये अगदी 2 तास ही डाळ भिजत घातली तरी चालेल। 2-3 तासानंतर डाळ आपल्याला चांगली मऊसूद वाटून घ्यायची। मीठ, थोडीशी मिरच्या आणि कढीपत्ता, जिरं घालून चांगलं हलकं होईपर्यंत पीठ इथे फेटून घ्यायचे। आता रस्सम बनवण्यासाठी अर्धी वाटी तुरीची डाळ, हिंग, मीठ, हळद, तेल आणि 3 टोमॅटो घालून शिजायला लावायचे। अर्धी वाटी तुरीची डाळ, अर्धी वाटी चणा, अर्धी वाटी धने, 2 चमचे जिरे घेतलेले, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा काळी मिरी, 2-3 बेडगी मिरची आणि कढीपत्ता घेऊन मसाला चांगला भाजून घ्यायचा आणि नंतर आपल्याला गार झाला की मिक्सरला बारीक पावडर करून हळद, हिंग आणि लाल तिखट, मीठ घालून बारीक पावडर आपली इथे बनवून तयार झालेली। डाळ शिजून घेतलेले, बटाट्यावरची साल काढायचे, 1 कांदा घेतलेला आहे, 2-3 लसूण पाकळ्या, आल्याचे तुकडे, टोमॅटो शिजून घेतले, त्याची आपल्याला ग्रेव्ही करून घ्यायची। पळीवर तेल घालायचे, जिरी मोहरी घालून हिरव्या मिरच्या, कढीपत्त्याचा तडका द्यायचा। केलेली ग्रेव्ही आपल्याला यामध्ये घालायची। हळद आणि लाल तिखट घालून चांगलं तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायचे। नंतर रस्सम मसाला यामध्ये 2-3-4 चमचे घालायचे आणि जी शिजून घेतलेली डाळ आहे ती चांगली आपल्याला गरगट करून घ्यायचं आहे आणि ती आपल्याला यामध्ये घालून पाणी आणि मीठ घालून चांगला एक रस्समला उकळी येऊन द्यायची। उकळी आली की त्यामध्ये आपल्याला 1 चमचा चिंचेचा कोळ आणि मिठाचा गुळाचा खडा घालून आपल्याला रस्सम तयार झालेले। पीठ परत एकदा हलवून घ्यायचं आणि नंतर छोटे छोटे आपल्याला इथे वडे तळून घ्यायचे। मिडियम गॅसवरती वडे तळायचे म्हणजे छान कुरकुरीत होतात। सोनेरी कलर येईपर्यंत तळून घेते, काढून घ्यायचं। छान रस्सम मध्ये टाकून नाश्ता म्हणून तुम्ही देऊ शकता।